उद्या 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये। या आठवड्यातली राज्य मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक आहे। पुणे आणि कोकणात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 तुकड्या नेमण्यासंदर्भातला निर्णय होणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची बैठक आता उद्या 11 वाजता होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज दसरा मेळाव्याचा ट्रेलरच दाखवलाय। अमित शहांच्या वक्तव्याचा फडशा दसरा मेळाव्यात पाडू असं ठाकरे म्हणाले। आता बोलायचं ते बोलून घ्या, दसरा मेळाव्यात उत्तर देऊ असं ठाकरेंनी म्हटलं। उद्धव ठाकरेंनी आज पक्षाचं थीम सॉन्ग सादर केलं। शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी आता ठाकरे गटाला मिळालेली आहे। अमित शहा येतात आणि परत पक्ष फोडण्याची भाषा करतायत। त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे। तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचं ते बोलून घेऊ द्या। मी एक सोनार किंवा एक लोहारची दसऱ्याला करतो। दुसऱ्यावर दगड मारताना काचेच्या घरात बसणाऱ्याने आपलंही घर काचेचं घर आहे लक्षात ठेवा। भारतीय जनता पार्टी थोडीशी संस्कृती पाळून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोपाला काचकूच करते, पण आता निवडणुकीत वेळ आली आहे की सगळा हिसाब पूर्ण करणं। त्यामुळे तुम्ही एक मुद्दा मांडला तर आम्ही 4 मुद्दे मांडू। एकूणच राज्यामध्ये जी काही तोतेगिरी चाललेली आहे आणि त्या तोतेगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती, बाई दार उघड। आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतेगिरी करणारे खूप दिसत आहेत। आता त्यांच्याकडची वोट बँक आहे काँग्रेसची आहे, त्यामुळे त्यांचं जे काही बिथरल्यानंतर माणूस काही पण बोलतो, त्यांना त्यांच्या आता छातीत धडकी भरली आहे की या विधानसभेमध्ये शिवसेनेचा मूळ वोटर जो आहे हा धनुष्यबाणाकडे, एकनाथ शिंदेकडे, शिवसेनेकडे येणार। त्यामुळे आपलं काय होणार या विवंचनेमध्ये काही आरोप करूच लागले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।